कोपर ग्राम पंचायत 2022 के चुनावी संग्राम में कोपरेश्वर महाविकास अघाड़ी पैनल के सरपंच पद के लोकप्रिय उम्मीदवार हेमंत सूर्यकांत घरत तथा सदस्य पद के उम्मीदवार भारी वोटों से जीतने के पश्चात आज दिनांक 29 दिसंबर 2022 को भिवंडी पंचायत समिति के विस्तार अधिकारी सुधाकर सोनवने के अध्यक्षता में नवनिर्वाचित सरपंच हेमंत सूर्यकांत घरत व उप सरपंच अस्मिता रुपेश घरत तथा सर्व सम्मानीय सदस्यों ने संभाला पदभार। शुभेच्छकों का लगा तांता, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच व उप सरपंच तथा सर्व सम्मानीय सदस्यों को भारी संख्या में भिवंडी तालुका के दिग्गज मान्यवर तथा सभी पक्षों के कार्यकर्ता व पदाधिकारी, नातेवाईक, मित्र मंडली व कोपर ग्रामस्थ मंडलों ने शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं सरपंच हेमंत सूर्यकांत घरत व उप सरपंच अस्मिता रुपेश घरत तथा सर्व सम्मानीय सदस्यों ने सभी मतदाताओं व कोपर ग्रामस्थ मंडलों को दिल की गहराइयों से आभार प्रकट किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कोपर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक लागताच आम्ही आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी, आमचे स्थानिक नेते, भाजपा, मनसे या पक्षाचे स्थानिक नेते, ठाणे जिल्ह्यातील नेते, स्थानिक नेते यांच्याशी चर्चा करून सर्व गावातील तरुणांना, महिलांना सोबत घेऊन श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्या श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्येष्ठ मंडळी, आमची महिला मंडळ, तरुण वर्ग यांच्या 3 कमिट्या आम्ही स्थापन केल्या, 4 कमिटी स्थापन केल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो। निवडणुकीला सामोरे जात असताना बऱ्याच अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला। अडचणींचा सामना करत असताना आम्हाला एखादी अडचण जाणवली तर आम्ही आमचे पक्षाचे कार्यकर्ते होते, ज्येष्ठ मनसेचे कार्यकर्ते होते, ज्येष्ठ त्यांच्याशी सल्ला मसलत करून ज्यांनी आम्हाला दिवस रात्र सहकार्य केले, छत्रपती दादा, वसंत भाई मामा, गणपत मामा यांचे श्रीधर पाटील साहेब, अशी श्रीधर पाटील साहेब, डीके म्हात्रे साहेब, अशी बरीचशी ज्येष्ठ मंडळी यांनी आम्हाला दिवस रात्र सहकार्य करून निवडणूक कशी शांततेत पार पाडून आणि कशी भरघोस मतांनी जिंकता येईल याचं आम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन आहे। आणि या मार्गदर्शनाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो आणि आम्ही त्यांना शब्द दिला होता की आम्ही किमान सरपंचाची निवडणूक 500 मताच्या फरकाने जिंकू आणि सदस्य जवळजवळ शेकडोच्या लीडने आम्ही जिंकू आणि जसं आम्ही केलं करून दाखवलं। सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन आम्हाला लागलं, महिलांचं मार्गदर्शन, तरुणांचं मार्गदर्शन, खास करून मी महिलांचे आणि तरुणांचे अगदी मनापासून आभार मानेन तर त्यांनी या परिस्थितीला सामोरे जाताना कुठलाही गालबोट न लावता अतिशय शांततेने निवडणुकी, पहिली निवडणूक असेल कोपर ग्रामपंचायतीची काही एवढ्या शांततेत पार पाडली आणि निवडणूक शांततेत पार पडत असताना भरघोस मतांनी जिंकली। संजय पाटील साहेब, आपण बोलत असताना थोडस प्रत्येक सभेला काहीतरी बाकी ठेवा आम्हाला बोलायला, तर तुम्ही काही बोलायला आम्हाला भेटलंच नाही। साधनाताई यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन दिलं, आमचे प्रमुख दत्तात्रय नाना पाटील यांनी मार्गदर्शन केलं, मदन अण्णा पाटील साहेब, एमबीसी मामा साहेब, सगळ्यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लावलं। निवडणुकीचा काल समोर असताना काही मंडळी बाहेर जाणे आणि आम्हाला निष्ठा शिकवली। निष्ठा होय, आमची निष्ठा आहे, कोणावर आहे तरी आमची ज्येष्ठ मंडळी ज्यांच्या नावात सतत 24 तास काही नामाचा, राम नामाचा गजर आहे। आमची निष्ठा आहे राम नामावर आहे, आमची निष्ठा आहे बजरंगबलीवर आहे, आमची निष्ठा आहे समर्थ रामदास स्वामीच्या परिवारावर, काही बाबूंच्या परिवारावर,
स्वाध्याय परिवार ही आमची निष्ठा आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली सतत आम्ही पुढे गेलो. सतत त्यांना जिथे आम्हाला ते मार्गदर्शन करते तिथे आणि त्यांच्याकडून मतनास्थित झालो. ही रामनामाची आमची निष्ठा आणि निष्ठा कायम राहतो. आम्ही मानतो बाबांचं मार्गदर्शन केला हिंदू राष्ट्राच्या आणि हिंदू राष्ट्र कसे स्थापन त्याचं स्थापना त्यांनी उद्याची झालेली आहे आणि त्यांचा तो मोलाचा सल्ला आम्हाला इथे लाभला. सर्वांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करत आहे. मी थोडंसं बोलेल, जास्त बोलणार नाही कारण अजून एक निवडणूक काढायचे आम्हाला शोधयात्रा गावातून काढायचं आहे. पुन्हा एकदा सगळ्या ज्येष्ठांचे तरुणांचे महिलांचे तरुणांचे सर्वांचे मनापासून आभार आणि असाच आशीर्वाद आमच्यावर पाहिजे जेणेकरून या गावाच्या विकासाला कुठल्याही प्रकारची गती रोखण्याचं काम झाला नाही पाहिजे. आपल्या मार्गदर्शनाखाली दिवसभराचं काम होत राहील. खास करून महिलांच्या समस्या साधण्यात येईल. आपण पुढाकार घ्या. माझे सरपंच यांनी वार्तिलांनी आपण याच्यामध्ये आता पुढाकार घ्या आणि महिलांचे प्रश्न आपण चांगल्या रीतीने आपण पदावर असताना सोडवलेले आहेत. बाकी तर पर्याय आमचे माजी उपसरपंच संजय पाटील साहेब, संतोष पाटील साहेब, प्रवीण पाटील साहेब, प्रभाकर पाटील साहेब, सोमनाथ नाना आणि सगळे उपसरपंच होऊन गेलेले आहेत. त्यांचाही मार्गदर्शन आम्हाला मोलाचं लाभणार आहे आणि गावाच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करून गावामध्ये जो विकासाचं काम आहे संजय पाटील साहेबांनी सांगितलं की 100 दिवसात आपल्याला विकासाच्या कामाची सेवा देणार आणि ते 100% येणार त्या हिशोबाने आम्ही चालणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. आपण इथे आता अतिशय मोठ्या संख्येने जमा झाले. सगळ्यांचे नातेवाईक, मित्र परिवार, ज्येष्ठ मंडळी, थोरांचा आशीर्वाद, स्थानिक नेते सगळे उपस्थित झाले आणि सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिला. मी सर्व सरपंच पदाचा उमेदवार अस्मिताची घरात या उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आला. त्यांनाही मनापासून आभार. सर्व सदस्यांचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाच्या औचित्याने उपस्थित असलेले सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच आणि वरिष्ठ मंडळ मित्रांनो, मला सांगण्यात आलं 5 तर 1 पण 2 मिनिटात कसं होईल नाही ना, कारण माझा व्यवहार एवढं मोठं केलं म्हणजे की कोण म्हणतो 10 लाखात विकत घेतला, कोण म्हणतो 15 लाखात विकत घेतला, कोण म्हणतो 35 लाखात विकत घेतला, कोण म्हणतो 40 लाखात विकत घेतला. तिथे आमचा रमेश विकण्यासाठी विचार केला की व्यवहार झाला कमी मला माझी तुम्ही सुटका होईल. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, पराभव त्यांना दिसतं, त्यांना त्यांच्याकडे एकच शस्त्र उरतं, ते म्हणजे बदनामी. मित्रांनो, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी आणि माझे वरिष्ठ म्हणून आज नव्याने पहिल्यांदाच कार्यभार स्वीकारले ते आमचे हेमंत भरत आणि नवनिर्वाचित उपसरपंच अस्मिता रुपये घरत, दोन्ही घरत ना, परत तुम्हाला चान्स देणार नाही हे लक्षात ठेवा. आम्ही पासवर्ड सांगायचं होतं की नेहमी लढाई सत्ताधारी विरुद्ध होते. हेमंत बरोबर आमच्या काही वर्ष गेल्या वर्षी युती झाली, ती मोडली, तुटली, बाकीच्या दुसऱ्याबरोबर बरोबर केला. त्यांना आम्ही पाठिंबा दिला. आम्ही सांगितलं बाबा सरकारचं करायचं आम्ही काही इच्छुक नाही, तुला चान्स देतोय. पण त्याने एकदम मला मारलं दुसऱ्या म्हणजे खूप लगेच गेलो. सकाळी वेगळा सरपंच, दुपारी वेगळा सरपंच, तो काही जमला नाही. मग एक चिरकुट भेटला, चिरकुट आशीर्वाद घेत आहेत. तर पंचायत राजमधील सर्वांचा खालचा टप्पा असलेला आणि खूप महत्वाचा भाग असलेला स्वराज्य स्थानिक संस्था म्हणजे ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीमध्ये जो कार्यक्रम इथे राबवलेला आहे ती नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि त्यांची जी सहकारी आहेत ते उद्यापासून नव्हे तर आज या क्षणापासून हा कारभार स्वीकारत आहेत. आणि या कारभाराबद्दल मी फक्त एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते जी 2 मिनिटात पूर्ण होईल. प्रवास पूर्ण कसा होईल, त्यांची किंमत बोलली, त्यांना हे बोललं,
परंतु संजय पाटील साहेबांनी एक शब्द मला दिला की नाना मी तुझ्या बरोबर आहे, तुम्ही काहीतरी याच्यात मार्ग काढू शकता. आणि मी पुढाकार घेऊन आणि माझ्या सहकार्यासाठी मला दिलेलं योगदान आणि श्री क्षेत्र कोपेश्वर महाआघाडी आम्ही स्थापन केली. आणि मी प्रचारा वेळेस बोललो होतो की विजय आपला जय फक्त बाकी आहे. आणि दिनांक 20 रोजी झालेल्या याच्यामध्ये ते मला प्रत्यय आलं आणि आज त्याचा हा सुवर्णिम दिवस आपल्याला पाहायला मिळाला. यासाठी सर्वांचं हा सेतू पार करण्यासाठी सर्वांचं खाकीचा वाटा आहे. त्या सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि इथे जमलेल्या पाहुण्यांचं आणि ज्यांनी सहकार्य केलेलं आहे. आभार प्रदर्शनामध्ये सरपंच साहेब बोलतील, पण बाकी मी सांगतो की ज्याने सहकार्य केलं, ज्या वेळेस संघटना स्थापन करण्यात आली आणि मला प्रमुख बनवलं कोपेश्वर महाआघाडीचा, आणि त्याला तुम्ही सर्वांनी साथ देऊन सार्थक घडवल्याने हा सुवर्ण दिवस पाहायला मिळाला. त्याबद्दल मी धन्यवाद बोलून 2 शब्द नवनिर्वाचित सरपंच साहेबांचं सरपंच पदभार आणि उपसरपंच पदभार समाजाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. मी नवचर्चित सरपंच उपसरपंचाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो. नंतर शुद्ध विद्यापोटी खरे रसाळ देण्याचे हे उदाहरण आहे की ज्या सरपंचाला या पदावरती पोहोचण्यापर्यंत ज्या वडिलांनी जे काम केलं असतं हा सत्ता त्या वडिलांचा आई वडिलांचा असतो. कारण जे बी ज्या आईवडिलांनी लावलं त्याच्या कर्माचं फळ आज या गावामध्ये तुमच्या आमच्या सेवेसाठी आलेलं आहे. म्हणून अशा सरपंचाला खूप खूप शुभेच्छा. आणि मी त्यांना सांगेन की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, जे वचन गावाला दिलं असेल, जे तुम्ही प्रोग्राम सिलेक्ट केला असेल ते ह्या काळात तुमच्या हातून घडव ही मी त्यांच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंच उपसरपंच सदस्य 18 तारखेला निवडणूक झाली आणि आपल्या ठिकाणावर पोहोचायचं आहे. कोपरकरांनी त्या आनंदाची गाडी याची चावी अशी फिरवली न थांबता आपल्या जागेवर येऊन पोहोचली. त्याचा आज आपल्याला समारोप बघायला मिळतो. इलेक्शन होतात जातात, राग असतो, द्वेष असतो. हे काम करत असताना किंवा गावाचा विकास करत असताना आपला विरोध करत असताना पहिलं काम जास्त केलं पाहिजे या मतासाठी. आणि विरोधकांनी एक विचार करायचा की सरपंच आपल्या कोणी एकटाचा नाही किंवा एकदम पूर्ण पक्षाचा नाही, तर सरपंच हा संपूर्ण गावाचा असतो. आणि ह्या पद्धतीने आपल्याला ह्या गावाचा विकास करायचा. विकास करत असताना म्हणजे हेमंतराव किती प्रेम आहे आज ते बघायला मिळतं. मला तर माझं एकट्याने जास्त प्रेम आहे, सगळ्या पक्षाचं प्रेम आहे. बघा ना, बीजेपी वाले, शिवसेना वाले, काँग्रेस वाले, राष्ट्रवादी, मनसेवाले, रिपब्लिकन पार्टीचं मी पण आहे. म्हणजे कुठलाच पक्ष शिल्लक ठेवला नाही. म्हणजे एवढं प्रेम आपल्या सरपंचाच्या हृदयात आहे लोकांसाठी. आणि हे प्रेम सगळ्या कोपरकरांना मिळणार आहे. आपल्या हेमंतरावांना आपण चांगली कामं करून घ्यावी हीच मी तुम्हाला सदिच्छा देतो सगळ्या नागरिकांना. म्हणून माझी सरपंच झाले सगळ्यांचं मी मागणी होईल. माझी सरपंच दिले स्वागत कोणी बघलंच आहे. फक्त सरपंच साहेबांचं